पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण झालं आणि या लोकार्पणासाठी विशेष अतिथी म्हणून स्वर्गीय दिबा पाटील यांचे कुटुंबाला निमंत्रित करण्यात आलं होतं आणि आज कुटुंब देखील या कार्यक्रमासाठी स्वतः इथे उपस्थित आहेत। आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आपण त्यांच्याशी बोलूया। तुझा काय म्हणाल, आज तुम्ही स्वतः तुमचं संपूर्ण कुटुंबाला खास करून विशेष आमंत्रित म्हणून बोलवण्यात आलं आणि तुम्ही या कार्यक्रमाला देखील आलेलात, लोकार्पण झालेलं आहे विमानतळाचं। जे विमानतळाचं आज लोकार्पण झालेलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते, त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा दिबा पाटील साहेबांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणात केला। नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले, पण थोडंसं कुठे नाव देण्यात येईल असं हिंट होईल असं वाटलं होतं, पण दुर्दैवाने ते झालेलं नाही आहे। थोडंसं त्याबाबतीत वाईट वाटतं, परंतु त्याच्याबरोबर एवढी खात्री आहे की ते नावाशिवाय दुसरं कुठलं नाव लागणार नाही आहे। आणि हे होत असताना दिबा पाटील साहेबांच्या नावाने जे एअरपोर्ट होणार आहे त्या एअरपोर्टचं आज उद्घाटन झालेलं आहे। आणि दिबा पाटील साहेब नावाच्या व्यतिरिक्त दुसरं असं की आपल्या नवी मुंबईसाठी एक ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये एवढं मोठं एअरपोर्ट उभं होतं आहे। बऱ्याचशा ठिकाणी त्याच्या एम्प्लॉयमेंट आणि ह्याच्याबाबत जी चर्चा होत असते, थोडंसं अजून तिथे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण पाहिजे त्या पद्धतीने होतेच बऱ्यापैकी आपल्या लोकलची तिथे एम्प्लॉयमेंट होणार आहे, परंतु टेक्निकल अडचणीमुळे बऱ्याचशे जे टेक्निकल हायर पोस्ट आहेत त्यांची अजूनही तिथे होत नाही आहे, निवड होत नाही आहे। त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करीन असं मी आपल्याला या माध्यमातून सांगू शकतो। आणि दिबा पाटील साहेबांचा लाभ जसं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की 2 महिन्यात लागेल आशा व्यक्त करतो, किंबहुना खात्री व्यक्त करतो की 2 महिन्याच्या आत नक्कीच दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला लागेल। आणि जेव्हा पहिलं विमान उडेल, नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की जेव्हा पहिलं उड्डाण होईल त्यावेळी हीच अनाउन्समेंट ऐकायला मिळेल आपल्याला, काय नवी मुंबई विमानतळात दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे म्हणून। स्वर्गीय दिबा पाटील यांच्या मुली देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, काय म्हणाल, आज तुम्हाला एक आशा वाटत होती की आज म्हणजे दिबा पाटील यांच्या नावाची घोषणा होईल अशी आशा वाटली होती? घोषणा नाही, पण उल्लेख करायला हरकत नव्हता, म्हणजे की हरकत नव्हती। त्यांनी म्हणायला हवं होतं की याचं नामांतर व्हायचं आणि इथे लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल नक्की, असं एका कोणीतरी आश्वासन द्यायला हवं होतं असं वाटलं। पण असं म्हटलं जाते की 3 महिन्यानंतर जो पहिलं प्रवासी विमानाचं उड्डाण होईल त्या उड्डाणाच्या वेळी मात्र नक्कीच नावाचं घोषणा केली जाईल, आशा वाटते तुम्हाला की होईल त्यावेळी अशी? होईल 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 व्हायला पाहिजे असं वाटतं। होईल, म्हणजे जेव्हा उच्चपदस्थ शब्द देतात तेव्हा तो मोडणार नाहीत असा विश्वास असतो। असं पण म्हटलं गेलं की म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलं की पंतप्रधान कार्यालयाने देखील त्यांनी सुद्धा पंतप्रधानांनी जेव्हा फोनवरती त्यांच्याशी बोलणं झालं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं, त्यावेळी त्यांनी सुद्धा सांगितलं राज्यातून जो नाव येईल त्या नावावरती आम्ही शिक्कामोर्तब करू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला इंटरप्ट करतो, फोनवर नाही सांगितलेलं, प्रत्यक्ष भेटून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची प्रत्यक्ष भेट दिल्ली येथे झाली होती आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की याच्या व्यतिरिक्त कुठनं लाव लागणार नाही। फोनवर आपण बोललात की फोनवर नाही, त्यांची प्रत्यक्ष दिल्लीमध्ये भेट झालेली आहे। तुम्हाला तर आशा वाटते की ह्या 100% मला आशा वाटते, पण थोडी हे पण वाटत होती की आज कदाचित कुठेतरी त्याच्या बाबतीत उल्लेख होईल। असू दे, आपण 3 महिने वाट बघूया, नक्कीच नाव लागेल। धन्यवाद सर। आपण पाहिलं की खरं वाटली ती एक आशा होती त्यांना की आजच्या दिवशी किमान उल्लेख होईल, कारण नाव तर हे ज्या दिवशी पहिलं प्रवासी विमानाचं उड्डाण होईल त्याच वेळी नावाची घोषणा केली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, परंतु आज किमान याचा उल्लेख होणं गरजेचं होतं अशी इच्छा ह्या स्वर्गीय दिबा पाटील यांच्या कुटुंबियांनी केली। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय मात्र, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।